धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सुरू असलेल्या मांडर रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संतोषी माता नगरातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नुकताच मंजूर झालेला हा रस्ता सध्या बांधकामाच्या टप्प्यात आहे. मात्र कामाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काम करताना फक्त बारीक चर टाकून तातूरमातूर काम सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर साईड पट्ट्यांचाही अभाव असल्याचे दिसून आले. रस्त्याच्या कामासाठी मोठमोठे मातीचे ढीग टाकून काम अर्धवट सोडल्याचे चित्र आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. काम दर्जेदार पद्धतीने व्हावे अशी सर्वांची मागणी आहे. अशा निकृष्ट कामाला आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे. जोपर्यंत काम योग्य दर्जाचे होत नाही तोपर्यंत बिल पास करू नये अशी ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे. प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे संशय अधिकच वाढत आहे. सदर प्रकरणाचा राऊंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी प्रभाकर आळगाळे यांनी घेतला आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओरिजिनल काम करायला पाहिजे ना, तुम्ही बराबर पैसे घेत आहेत, बराबर एस्टिमेट दिलाय तुम्हाला, का नाही करत आहे? ज्या वेळेस आम्ही बोलायला गेलो त्यावेळेस तुम्ही काम रोखून दिलं. तुमच्याने जसे होईल तसं करा म्हणे. आम्ही 5-7 लोक बोलले तर आता साईड पट्टीचं काम चालू आहे, ते पण बघू शकता तुम्ही कसं केलंय त्यांनी. हो, घेतोय मी त्याचा व्हिडिओ. मग हे एवढे दगडे जर टाकून दिले तर रोडामध्ये काय राहणार आहे? तो रोड एवढं सांगा. समाधानी नाही जे ना समाधानी वयाला, कारण आम्हाला जर समाधानी असतं ना तर आम्ही बोललो नाही असतो. जे योग्य आहे तुम्ही ते योग्य करा ना. ओके ठीक. काम कोणी बी कशा करता पोटासारखी करता आम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही पोटासारखी नाही करताय, तुम्ही तर डायरेक्ट पाटाला बांधासारखं काम करताय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे सामाजिक एकात्मतेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने येथे शाही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. झोडगे येथील कुबा मस्जिदमध्ये झालेल्या या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र आले. एकाच पंक्तीत बसून इफ्तार करत सर्वांनी बंधुभावाचा संदेश दिला. माळमाथ्याचे धोंडूबाबा भामरे आणि महेश भामरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमामुळे गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टी पार पडली. गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. यावेळी सर्वांनी सामाजिक सलोखा आणि ऐक्य यावर भर दिला. मुस्लिम पंच कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. अध्यक्ष गुलाब शेख आणि त्यांच्या टीमने यासाठी विशेष परिश्रम घेतले. मौलाना अफान, आरिफ पठाण आणि राजू टेलर यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. इफ्तारच्या निमित्ताने सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे गावात एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली आहे. अशा उपक्रमांमुळे प्रेम आणि विश्वास वाढतो अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. झोडगे गावाची ही परंपरा समाजासाठी आदर्श ठरत आहे. सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. रमजान महिन्याच्या सांगतेच्या सोहळ्याकडे आपण जात आहोत. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक झोडगे गाव फार वर्षापासून ही संस्कृती जपत आलेलं आहे. आज सर्व मुस्लिम बांधवांना त्यांच्या रोजा सोडण्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचं आयोजन आपल्या येथील सुप्रसिद्ध माळमाथ्यावरील 3 पिढ्यांचे चिवडा व्यवसायाचे ठाकूर बंधू यांचं नाव आहे. आज त्यांच्या वतीने आपल्या येथील श्री दोदूबाबा यांनी सर्व मुस्लिम बांधवांसाठी आजच्या या पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी आपल्या गावातून सर्व प्रतिष्ठित नागरिक व मुस्लिम पंच कमिटीचे सर्व प्रमुख आणि मुस्लिम बंधू मोठ्या इच्छेने सहभागी झालेले आहेत. आज 26व्या दिवसाचा रोजा पार्टीचं इफ्तार पार्टीचं आयोजन आमचे ज्येष्ठश्री म्हणजे काकाश्री दोदू मोतीराम भामरे आणि माझा परम मित्र महेश भामरे यांनी आयोजन केलं होतं. या पवित्र रमजान महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आत्मशुद्धी करण्याचा महिना आहे, आत्मनिवेदन करण्याचा महिना आहे आणि त्याचबरोबर स्वतःमध्ये आत्मकेंद्रित करून समाजात एक सम वातावरण निर्माण करण्याचा महिना आहे. त्याच पद्धतीत दान, देव, धर्म आणि हा सुद्धा वाढवण्याचा महिमा आहे. मी आज या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने
या मुस्लिम बांधवांना त्यांच्या येणाऱ्या पुढच्या सणाला आणि आत्तापर्यंत झालेल्या मागच्या सगळ्याला शुभेच्छा देतो. आणि आज जी इबादतची इथे नमाज होते आत्ता, याच्याकडे आपण सगळे म्हणून अशी प्रार्थना करू की जागतिक लेवलला जे मोठे युद्ध चालू आहे दोन राष्ट्रांमध्ये, ते कुठेतरी शांतता प्रस्थापित व्हावं आणि हा संदेश तिथपर्यंत पोहोचावा, अशी मी त्या निर्गुण निराकार परमात्म्याकडे तुमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो.